गेल्या 150 वर्षांपासून देशवासियांच्या घरोघरी सुखदुःखाचे संदेश मनी ऑर्डर पोहोचवण्यासह पोस्टल सेवा देण्याचं काम खाकी वर्दीतील पोस्टमन इमानी इतबारे करतात। जागतिक पोस्टल डेच्या निमित्तानं त्यांच्या कार्याचा सन्मान करण्याच्या उद्देशानं यूथ आयकॉन कृष्णराज महाडिक हे चक्क पोस्टमन बनले। इतकंच नव्हे तर त्यांनी ताराबाई पार्क सर्किट हाऊस परिसरात पोस्टल कर्मचाऱ्यांच्या सोबत जाऊन घरोघरी पत्रांचं वाटप केलं। या कृतीतून त्यांनी पोस्टल कर्मचाऱ्यांच्या कार्याचा सन्मान केला। खाकी कपड्यात दिसणारा हा तरुण नव्यानं पोस्ट खात्यात रुजू झालाय असंच आपल्याला वाटेल। टिपिकल पोस्टमन सारखी वेशभूषा करून अगदी त्यांच्यासारखंच घरोघरी जाऊन पत्र वाटपाचं काम करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय। पण हा तरुण म्हणजे दुसरं तिसरं कोणी नसून यूथ आयकॉन कृष्णराज महाडिक आहेत। 9 ऑक्टोबर हा जागतिक पोस्ट दिवसाचं तर 10 ऑक्टोबर या राष्ट्रीय पोस्ट दिवसाचं औचित्य साधून कृष्णराज महाडिक यांनी आज रमणमळा इथल्या मुख्य कार्यालयात जाऊन तिथल्या कर्मचाऱ्यांशी संवाद साधला। त्यांची सुखदुःख जाणून घेऊन त्यांच्यासोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली। पोस्ट कर्मचाऱ्यांनी देखील त्यांना सोबत घेऊन ताराबाई पार्क आणि सर्किट हाऊस परिसरात घरोघरी जाऊन कुरिअर आणि पत्र वाटपाचं काम केलं। गल्ली बोळात जाऊन वेगवेगळ्या अपार्टमेंटच्या पायऱ्या चढून पोस्टमनच्या खांद्याला खांदा लावून संदेश वहनाचं काम कृष्णराज महाडिक यांनी केलं। त्यांच्या पोस्टमनच्या वेशभूषेमधूनही अनेक कुटुंबियांनी त्यांना ओळखलं, चहापानाचा आग्रह देखील केला। मात्र आज पोस्टमन डे आहे, त्यांच्या सन्मानार्थ आपण हे काम करत असल्यानं पाहुणचार घेणार नसल्याचं कृष्णराज यांनी अनेक कुटुंबियांना सांगितलं। या कृतीतून त्यांनी गेल्या 150 वर्षापासून पोस्टल कर्मचाऱ्यांच्या कार्याचं त्यांच्यावर असलेल्या देशवासियांच्या विश्वासाचं नातं अधिक दृढ केलं। फेसबुक, व्हॉट्सॲप, इंटरनेटच्या काळातही आपली विश्वासार्हता जपलेल्या पोस्टमनच्या आणि टपाल सेवेचा कृष्णराज महाडिक यांनी गौरव केला।